मित्रांनो, वेलकम टू द डे 232 ऑफ डेली व्लॉगिंग विथ जस्ट नील थिंग्स. आज आपण आलेलो आहोत जे स्कूल ऑफ आर्टला आणि ऑफकोर्स आपण आज बऱ्याच मित्रांना भेटणार आहोत आणि वगैरे. पण आज आपण का आलो आहोत ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. आधी आज जाऊया. आपण पेपर सबमिट करून घेणार आहोत. आता 11 वाजले, 1.5 तास बाकी आहे फक्त. कंपनीकडून तुम्हा सगळ्यांसाठी पेन्सिल्स गिफ्ट केले जात आहेत. अप्सराकडनं पेन्सिल्स गिफ्ट केल्या जात आहेत. तो तुम्ही जे माझ्या मागे बघताय कलावेद, ही एक ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे लहान मुलांसाठी. ऑल ओव्हर मुंबई, महाराष्ट्र, जास्त करून मुंबई मधनं येतात मुलं इथे. आणि मग त्यांच्यामध्ये एक ड्रॉइंग कॉम्पिटिशन होते आणि मग त्यांच्यातनं काही एनकरेज करायला आम्ही विनर्स चूज करतो आणि त्यांना प्राइजेस देतो. आणि त्यानंतर त्यांना डेमो होतात वेगवेगळ्या गोष्टींचे, जसं की स्कल्पचर आहे, मेटल आहे, पेंटिंग, पोर्ट्रेट, याचे डेमो होतात. या कॉम्पिटिशन चालू करायचा उद्दिष्ट असा होता की जे लहान मुलं आहेत ज्यांना ड्रॉइंगमध्ये इंटरेस्ट आहे त्यांना जे स्कूल ऑफ आर्टचं एक इंट्रोडक्शन मिळेल. आणि जे स्कूल ऑफ आर्टमध्ये कुठले कुठले डिपार्टमेंट आहेत आणि कुठले कुठले स्ट्रीम्स आहेत, ॲज अ करिअर ऑप्शन काय काय आहे ते सगळं या दिवशी त्यांना कळतं. आणि इन केस जर त्यांना ॲज अ करिअर ऑप्शन म्हणून हे चूज करायचं असेल तर त्यांना एक ओपन होते आयडिया की ओके असं सगळं पण आहे जे आपण करू शकतो. काइंड ऑफ एक प्री इन्फॉर्मेशन राहते काही करिअर पाथ सिलेक्ट करायच्या आधी. आता ह्याची खास गोष्ट अशी आहे की हे जे कॉम्पिटिशन आहे हे मी माझ्या वेळेला जेव्हा मी GS होतो त्या माझ्या बॅचनी आणि मी मिळून हे कॉम्पिटिशनची सुरुवात केलेली. आणि ही गोष्ट आहे 2015ची आणि आज 2025मध्ये त्याला 10 वर्ष होत आहेत. आणि खूप भारी वाटतं आहे मला, कारण की तसाच सेम माहोल आहे, तसाच सेम मुलं आली आहेत, ड्रॉइंग करतायत, बसले आहेत, चित्र काढतायत. हरिप्रसाद चौरसियाजींची फ्लूट चालू आहे, तबला चालू आहे, व्हॉलेंटियर्स आहेत. आणि मस्त आता डेमो होईल स्कल्पचरचा, तिकडे तयारी चालू आहे. मेटलचा एक डेमो दिसतो आहे मला, कोणीतरी पोर्ट्रेट करून दाखवेल लहान मुलांना. आणि माहोल सेम आहे आणि मला इतकं भारी वाटतं. 10 वर्ष झाली आपण एखाद्या गोष्टीला चालू करू आणि ती 10 वर्ष कंटिन्यू राहिली. थँक्स टू ऑल द बॅचेस आफ्टर मी ऑल्सो ज्यांनी हे कंटिन्यू केलं. आणि नवीन येणाऱ्या पिढीला प्रोत्साहन देणं, त्यांना गायडन्स देणं, इट्स लाईक गिविंग बॅक. आणि अशा गोष्टी मला खूप आवडतात. आणि त्यावेळेला काही मी असा एवढा विचार नव्हता केला चालू करताना. तेव्हा फक्त उद्दिष्ट हाच होता की असं काहीतरी कॉम्पिटिशन करावं आपण आणि काहीतरी एक छान ॲक्टिव्हिटी जेणेकरून येणाऱ्या मुलांना हेल्प होईल टू चूज अ करिअर ऑप्शन. आणि नवीन नवीन आर्टिस्ट घडत जातील. आणि ते आज एवढं मोठं झालं आहे. इट्स लाईक अ बेबी विच हॅज ग्रोन फॉर 10 years. आणि आता मला खूप भारी वाटतं की आणि अजून ते तसंच त्या पद्धतीने चाललं आहे. आणि आज माहोल पण तसाच कॉलेजमध्ये सेम आहे, म्हणून आज स्पेशली कॉलेजमध्ये आलो. आणि आम्ही माझ्या बॅचचे बरेचसे जण येणार आहेत आणि आम्ही सगळे भेटणार आहेत, तर आपण त्यांना पण भेटूया. पण असं आहे, हा मुद्दा होता कॉलेजला यायचा. आणि ह्या स्पेशल गोष्टीसाठी मी कॉलेजला आलो.
कोणी मागवलं हे? टिपिकल कॅन्टीनचं जेवण म्हणजे अंडा फ्राईड राईस. जो येतो ना हे जे आहे ना अंड्याला येतं ना हे ट्रान्स फॅट आहे. याच्यावर ट्रान्स मध्ये जातो माणूस खाल्ला की कोलेस्ट्रॉल ट्रान्सफर जातो. पाती कांदा आहे म्हणजे ओमकारने ऑर्डर दिली वाटतं. भूक लागली. सईचं सही आपलीच आहे. त्याला नव्हतं खायचं बोललेला याला नव्हतं खायचं तोंड तुझा उघडतं युरिक ऍसिड वाढलाय ना भडव्या. तोंड केवढं उघडतं बघू जरा. चेक करू दे माझा उघडतो बघू ना. 2 बोट पण नाही होत आहेत आता उघड. लग्नानंतर कसं काही कमी झाला, जबडा कमी झाला, तोंड चालवायचं कमी झालं तर जबडा कमी झाला मी इथे लग्नानंतर. अजय देवगण पेक्षा खरा ऍक्च्युली जुबा केसरीचा आहे. लोकांना वाटेल तंबाखू खातो बाई. जबडा फॅन. इथले मसल्स कसे वाढू शकतात माणसाचे. जसं मी म्हणलेलं की डेमो वगैरे चालू होणार आणि मग सगळ्यांना डेमो. तर आता डेमो चालू झालेत सगळ्याच डिपार्टमेंटचे. आपण आता एक एक डेमो बघूया. मी तुला सांगते पहिले एक इम्प्रेशन घे आणि मग हळूहळू पुढे. तुला ज्या डायरेक्शनने ती लाईन आहे ना त्या डायरेक्शनने तो टूल जाणार आहे. तर टूल जर तू असा पकडशील तर तो जाणार नाही. तर डायरेक्शन नुसार. व्हेरी गुड. मस्त घे हळूहळू. हळूहळू हळूहळू. तुला कसं वाटतं 10 वर्ष झाली कलावेलला? 10 रुपये कसे गेले? अकवर्ड झाला. हा मन भरून आलं माझं. हा आम्ही लावलेलं बीज आज 10 वर्षाने झाड होत आहे काहीतरी. आपण बीज लावतो याच्यावर समजतं बघा. बीज लावायचे प्रयत्न चालू आहेत. सेक्शुअल बीज. बीज सांग ना कसं वाटतंय. बायकोने स्टॅम्प मारून पाठवलाय माझा. तिला माहिती आहे कॉलेजला जाणार तर त्याचे 9% होणार तिकडे. अरे बोल लवड्या कसं वाटतंय कलावेदला 10 वर्ष आली तर? छान वाटतंय एवढे मुलं बघून सर्वसा येऊ. बोललाय माईक नाही बोलू. 2 मिनिटं त्याला बोलू देतो. तू सांग तुला कसं वाटतं? म्हणजे असं वाटलं नव्हतं की 10 वर्ष हे टिकेल पहिली गोष्ट म्हणजे. पण मुलांनी चांगलं केलंय. थोडं मला वाटतं क्राऊड यावर्षी थोडा कमी आहे. आमच्या वेळेला खूपच जास्त होतं. आणि नंतर पण भरपूर होतं या वर्षी काहीतरी. मला ते एका वर्षी तर मला वाटतं 4,500-5,000 काहीतरी क्राऊड होतं.
4-5 हजार झाडा बिडावर बसवलेलं का पोरांना? लिटरली लोक ना तिथे ते बांबूच्या इथे असे ते धक्काबुक्की होते तशी होत होते. कमर्शियल मला आठवतं कमर्शियल मध्ये बसवलेलं पूर्ण आणि लोकांचा एक टोन बदललेला मुलांचा. येताना मुलं गोरी होती आणि जाताना काळी होती. उन्हात बसवलेला. बाहेरनं व्हॉलेंटियर मॅनेज केलेले ते सगळे त्यावेळेस पोरांना कमी पडलेली व्हॉलेंटियर कॉलेज. नाही कॉलेजचीच पोरं होती. त्यापैकी एक व्हॉलेंटियर मॅनेज करण्यामध्ये त्याचा हातखंड आहे. छान वाटतंय पण मला आठवतंय आपण काय काय केलं होतं आणि कसं झालं होतं सगळं. त्या हिशोबाने या जनरेशननुसार फार कमी मेहनत घेतली गेली आहे. फार कमी. ठीक आहे आता 10 वर्ष कंप्लीट झाली ना त्याच्याबद्दल विचार. आजच या वर्षीच सोड. हां 10 वर्ष कंप्लीट झाले. प्राऊड आहे मला की आपण हे मुवमेंट सुरू केलेलं कलावेद आणि आता ही इथपर्यंत पोहोचली आहे गोष्ट. खूप छान वाटतं बघून. ठीक आहे. लॉकेटमध्ये 1 वाजले जाऊ शकतो. लॉकेटमध्ये 1 वाजले लॉकेटमध्ये घड्याळात वाजला 1 बाईंचा कापा केक. छबिलेपणा जो चाललाय ना शेल छबिलापणा. याला गरबा खेळायला लावा. लग्न झालेलं वाटत नाही. आलोय मी कॉलेजला. 8 कॉलेजला होऊ येऊन कसं नाही व्हायचं हे याच्याकडे दाखवा. ओमकार बोलतो काय दिवसात तू गरबा खेळशील. बाप जोक जिंकला बाई. बघ हा आवाज काढलाय. अरे चला जेवायला येतो का डेमो सोड ना. झाला काही बाकी अजून नाही जरा डोळ्यांमध्ये करायचं. कुणाचा करतोयस पण तू. त्याला ब्रेक दिला. कुठे बोलो मॉडेल कुठे गेला. तंबाखू म्हणायला गेलेला. चला टाइम टू लीव निघतो आम्ही कॉलेजमधनं आणि कुठे आता छान जेवायला जाऊ. पण मजा आली कॉलेजमध्ये बऱ्याच दिवसांनी आलो आणि असं काहीतरी खूप टायमाने ॲक्च्युली कॉलेजला आलं. त्या जनरली आता ॲन्युअल्स टू ॲन्युअल्स येतो वर्षाला जे ॲन्युअल एक्झिबिशन असतं. पण आता फायनली कलावेद बघितलं बऱ्याच टायमाने. मी कलावेदला पण आलो. चला जेवायला जाऊया आणि मग घरी. बाय बाय. चलो बाय बाय लोग. कोण काय भाई लोक मला बाय बोलतो ब्लॉगमध्ये काय बोलतो बाय. चल बाय 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 सई. चल बाय. हा मरीन लाईन्स वरून गाईड लावला ॲड्रेस. काय बाली तुमची. हा आली का उभी आहे. ठीक आहे ठीक आहे चला बाय. येस बाय बाय. सो मित्रांनो हा होता आपला व्लॉग JS क्लब आर्टचा. कसा वाटला तुम्हाला कॉमेंटमध्ये सांगा. थोडी बकचोदी करत होती पब्लिक पण ठीक आहे. ते आता मित्र भेटलं होताच या गोष्टी. मी म्हटलं काढू का ठेवू का कारण की त्याला पर्सनल जोक्स आणि सगळं पण चालू होतं. पण म्हटलं की ठीक आहे आता काय एन्जॉय. भेटा पुढच्या व्लॉगमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही लाईक करायला विसरू नका आणि कॉमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्लॉग. बाय. सब्सक्राइब राइट नाउ. सपोर्ट कीजिए भाई सपोर्ट कीजिए. पोलीस स्टेशनला कंप्लेंट करीन मी. सपोर्ट करा मला.